श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य. मागील अध्यायात आपण पाहिले की श्री दत्तगुरूंनी इंद्राला काही कथा सांगितल्या होत्या. तर या अध्यायामध्ये आता आपण पाहणार आहोत पुढच्या कथा. सुरुवात करतोय अध्याय 9. दत्तगुरू तिसरी गाथा सांगू लागले. गोदावरी काठी एक ब्राह्मण राहत होता. त्याला एक पुत्र झाला. पण पुढे 7 ब्राह्मणांनी त्या मुलाला झपाटले होते. ब्राह्मणांनी सर्व प्रकारचे उपाय केले, पण त्या उपायांचा काहीच उपयोग होत नव्हता. म्हणून तो नेहमी चिंताग्रस्त राहत असत. एके दिवशी त्याच्या दारात एक भिकारी येऊन उभा राहिला. अतिशय ओंगाळवाने अशा त्या भिकाऱ्याला भिक्षा वाढते वेळी त्याची अंगकांती ब्राह्मणाला तेजस्वी दिसली आणि तो चमकला. तेव्हा भिकारी भिक्षा टाकून पळत सुटला आणि त्याचबरोबर तो ब्राह्मणही त्या भिकाऱ्याच्या मागोमाग धावत होता. भिकाऱ्याने दगड मारायला प्रारंभ केला, पण त्या माराला न जुमानता ब्राह्मणाने धावत जाऊन त्याचे पाय धरले व कृपा करण्याची विनंती केली. भिकाऱ्याच्या जागी त्या ब्राह्मणाला त्रिमूर्ती दत्तगुरूंचे दर्शन झाले. ब्राह्मणाने पुत्राच्या भूतबाधेविषयी विचारले. तेव्हा दत्तगुरूंनी त्याला 7 मंत्र सांगितले व त्यांचे विधी कसे करायचे हेही सांगितले. मग घरी जाऊन त्याने 7 दिवसापर्यंत एका मंत्राचा प्रयोग केला. त्यामुळे तो मुलगा मुक्त होऊन पुढे उत्तम शिकला. आता दत्तगुरू 4थी गाथा सांगू लागले. सह्याद्री नजीक माहूर गावी विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण नित्यकर्मे केल्यावर वैश्वदेव करून अंगणाजवळील एका पिंपळाच्या मुळात नैवेद्य ठेवत असे. त्या पिंपळावर एक ब्रह्मराक्षस होता. तो ब्रह्मराक्षस रोज नैवेद्य खाई. त्यामुळे त्याचा स्वभाव शांत होत गेला. बऱ्याच काळानंतर एके दिवशी ब्राह्मण नैवेद्य घेऊन गेला असता ब्रह्मराक्षस त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्या ब्रह्मराक्षसाला बघून विष्णू शर्मा थरथर कापू लागला. पण राक्षस म्हणाला, भिवू नकोस, तुझे अन्न माझ्या पोटात गेल्याने मी तृप्त झालो आहे. तरी तू कोणती इच्छा सांग, मी ती पूर्ण करीन, असे ब्रह्मराक्षस ब्राह्मणाला म्हणाला. तेव्हा पत्नीचा विचार घेऊन ब्राह्मण म्हणाला, मला श्री दत्तगुरूंची भेट घडवून देशील का? राक्षस म्हणाला, मी तुला भेट घडवून देऊ शकतो, पण मी त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही. मी ते तुम्हाला दुरूनच दाखवेन. मग तू त्यांचे जाऊन पाय धर आणि जे हवे ते मागून घे, असे सांगून तो राक्षस गुप्त झाला. मग एकदा त्या राक्षसाने विष्णू शर्माला बोलावून नेले आणि दारूच्या गुत्त्यावर दारू पिणारा एक माणूस दाखवला आणि त्या ब्राह्मणाला म्हणाला, जा आणि त्यांचे पाय धर. पण तेव्हा ब्राह्मणाला ते खोटे वाटले. जेव्हा त्या ब्राह्मणाला खोटे वाटले त्या क्षणी दत्त अदृश्य झाले. राक्षस त्याचा धिक्कार करून म्हणाला, मी पुन्हा एकदा दाखवीन. मग एके दिवशी त्या ब्रह्मराक्षसाने स्मशानात कुत्र्यांबरोबर खेळत असलेली एक व्यक्ती दाखवली आणि ब्राह्मणाला म्हणाला, जा आणि लगेच धावत जाऊन त्यांचे पाय धर. ब्राह्मण पुढे गेला तेव्हा तो माणूस हाडूक घेऊन अंगावर धावतच आला. त्यावेळी ब्राह्मण भिवून पळून गेला. भूत म्हणाले, आता शेवटचं दाखविना, मग तुझे पुढे नशीब आणि तू. मग एके दिवशी पुन्हा एकदा भूताने स्मशानात असलेला दत्त दाखवला. तेव्हा ब्राह्मणाने धाडस करून त्यांचे पाय धरले. दत्तगुरूंनी इच्छा विचारली तेव्हा त्याने दत्तगुरूंना श्राद्ध प्रसंगी येऊन जेवण करावे अशी मागणी केली.
दत्तगुरूंनी ते कबूल केले. त्या ब्राह्मणाने सूर्य व अग्नी यांनाही पंक्तीसाठी आवाहन केले. भोजनानंतर दत्ताने ब्रह्मराक्षसाला देण्यासाठी प्रसाद दिला व ब्राह्मणाला परोपकारासाठी श्रीविद्या दिली. प्रसाद खाऊन ब्रह्मराक्षसाची मुक्ती झाली. अशा प्रकारे इथे 9वा अध्याय समाप्त होतो. श्री गुरुदेव दत्त.